चिमुकलीचं अपहरण, थरारक प्रवास आणि मराठी भाषेचं खास कनेक्शन. दिनांक 20 मे 2025 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक. रात्रीची वेळ. वडिलांच्या उपचारासाठी एक कुटुंब सोलापूरवरून मुंबईत आलेलं. राहण्याची काही सोय नसल्यामुळे कुटुंब स्थानकावर थांबले होतं. त्यांच्यासोबत होती त्यांची 4 वर्षांची चिमुकली मुलगी. एक अज्ञात व्यक्तीने कुटुंबाला पाहिलं. मुंबईत नवे असल्याचं त्याने ओळखलं आणि डोळसादळा, गैरफायदा घेतला. कुटुंबियांच्या नकळत त्यांच्या 4 वर्षांच्या चिमुकलीचं आमिष दाखवून अपहरण केलं. पुढे ती 6 महिन्यांनी सापडली, थेट उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये. या दरम्यानचा तिचा प्रवास थरारक होता. तिला शोधून काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली. पण आपल्या माय मराठी भाषेचंही चिमुकलीच्या स्टोरीमध्ये एक खास कनेक्शन आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? वाराणसीचा एक स्थानिक पत्रकार यात कसा कामी आला, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात TV2 मराठी न्यूज चॅनल. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात मे 20 रोजी सोलापूरहून एक कुटुंब आलं होतं. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत म्हणून कुटुंब मुंबईत आलं. आधीच वडिलांच्या आजारपणाची चिंता असलेलं कुटुंब तिथल्या कर्त्या व्यक्तीमुळे मुंबईतील त्या 20 मेच्या रात्रीनं मोठा धक्का देणारी ठरली. त्यांच्यासोबत आलेली त्यांची 4 वर्षांची चिमुकली अचानक गायब झाली. मुंबईत नवी असलेल्या या कुटुंबाच्या या नवखेपणाचा गैरफायदा एका अज्ञाताने घेतला होता. कुटुंबाच्या नकळत त्यांच्या 4 वर्षांच्या चिमुकलीचं आमिष दाखवून अपहरण केलं. वडिलांनी अक्षरशः संपूर्ण स्टेशन पळत शोधलं, पण चिमुकली काही सापडेना. आधीच त्रासात असलेल्या या कुटुंबाला आणखी एक जबर धक्का बसला होता. बरेच प्रयत्न करूनही लेक काही सापडली नाही, म्हणून वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी तत्काळ 4 पथकं तयार करून त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि सुरू झाला ऑपरेशन शोध. CCTV फुटेज तपासले गेले. अपहरणकर्ता चिमुकलीला CSMT वरून लोकमान्य टिळक टर्मिनसला घेऊन गेलेला CCTVमध्ये दिसला. तिथून त्यांनी थेट वाराणसीला जाणारी ट्रेन पकडली होती. पोलिसांनी मुंबई ते वाराणसी या दरम्यान लागणाऱ्या सर्व स्टेशनवरील CCTV फुटेज तपासले. वाराणसी स्टेशनवर अपहरणकर्ता चिमुकलीला घेऊन उतरलेला दिसला. आरोपी नेमका कुठे उतरला हे कळताच मुंबई पोलिसांचं पथक थेट वाराणसीला पोहोचलं. स्टेशनबाहेर तो नेमका कुठे गेला हे काही केल्या कळेना. 10 ते 12 दिवस पोलीस पथक वाराणसीत ठाण मांडून बसलं, पण हाती काहीच लागलं नाही. सप्टेंबरमध्ये एक लिंक मिळाली. पोलीस पुन्हा वाराणसीला थेट पोहोचले, पण याही वेळी त्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं. त्यानंतरही पोलिसांनी हार मानली नाही. 9 नोव्हेंबर रोजी उपनिरीक्षक सूरज देवरे आणि रामप्रसाद चंदवाडे यांचं एक विशेष पथक पुन्हा वाराणसीला रवाना झालं. यावेळी पोलिसांनी स्थानिक प्रसारमाध्यमं आणि संस्थांची मदत घेण्याचं ठरवलं. मराठी कुटुंब असल्याने एक मराठी बोलणारी 4 वर्षांची चिमुकली बेपत्ता असल्याचं तिथल्या सर्व संस्थांना आणि माध्यमांना सांगण्यात आलं. रेल्वे स्थानक परिसरात चिमुकलीचे फोटो पोस्टर लावण्यात आले. यावेळी पोलिसांना मोठं यश मिळालं. तिथल्या एका स्थानिक पत्रकाराने चिमुकलीचा फोटो पाहिला आणि पोलिसांना एका मराठी बोलणाऱ्या मुलीची माहिती दिली. ही मुलगी वाराणसीतील काशी अनाथ आश्रमात असल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता थेट आश्रम गाठला. पत्रकाराने दिलेली मुलगी हीच, जिचं मुंबईतून अपहरण झालं होतं याची उलगड पटली. पोलिसांनी आश्रमाकडून माहिती घेतली असता एका बेवारस फिरणाऱ्या मुलीला एका महिलेनं स्थानिक पोलिसांकडे आणलं होतं. पुढे मग पोलिसांनी तिला या आश्रमात ठेवलेलं स्पष्ट झालं. काशी परिसरात ती सापडली होती म्हणून आश्रमाने तिचं नाव काशवी ठेवलं. तिचं आधार कार्ड काढलं, कारण तिच्या शिक्षणाची व्यवस्था करायची होती. तिला एका शाळेतही दाखल करण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनी सगळी माहिती आश्रमाला दिल्यानंतर चिमुकलीला मुंबईत आणण्यात आलं आणि पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्या उपस्थितीत तिला तिच्या कुटुंबियांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आलं. 6 महिन्यांनंतर चिमुकलीला पाहून आईवडिलांचे डोळे पाणावले होते. बापाला तर अश्रू आवरत नव्हते. कुटुंबियांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले. मुंबई पोलीस हे कसे देवदूताच्या रूपात आहेत याची प्रचिती आली. पोलिसांनी चिमुकलीच्या शोधासाठी घेतलेले कष्ट या सगळ्यात खरंच वाखाणण्याजोगे होते. पण इतकंच नाही, आपल्या माय मराठी भाषेमुळे ही चिमुकली आज आपल्या पालकांसोबत आहे, हेही विशेष आहे. नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की दाखवा.